काय खा मला म्हणतात बकरा काय हो काय साडबाट करून काय कसली भाजी कसली ही हा आम्ही कोकणी हा आणि आम्ही शेतकरी माणसं हा रानात जातो भाजीपाला आणतो आणि आपल्या शरीराला आवश्यकता लागणार असं पौष्टिक खातो. तुमच्या शहरातलं ह्याच्या पाण्यावरलं खात नाही. आमचं पाणी कसं एकदम स्वच्छ पाणी आणि मुंबईतला ओरिजिनल. मुंबईचं डुप्लिकेट फिल्टरचं पाणी. आमचं तसं नव्हे झऱ्याचं ओरिजिनल पाणी. त्या पाण्याला झुलझुल झुलझुल वाहतो नाही हा एकदम झुलझुल. आणि त्या खेळतोय तू का नाही खेळा गेली नाही खेळायला होय बस झालं. सुप्रभात मित्रांनो, महेश धनावडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा 12वा ब्लॉग. आणि आज काल बघितलात पाया वगैरे काढून झालेला आहे आपला. आणि आज आपण आहे ना फक्त माती वगैरे वडून घेतोय. सगळं गाडी येण्यासाठी जागा वगैरे करणार आहे. तर आजचा व्लॉगसुद्धा तिथेच आहे. आणि आता आपण आहोत आपल्या रोडवर आलो आहे. आप्पाचं घर कुठपर्यंत आलं आहे बघतोय. ओ अण्णा मिस्त्री आलं पण अरे भरपूर उठवली हो, भरपूर केली काम. मित्रांनो आता आपले नेहरी म्हणजे सकाळचे 11 वाजलेत. भाकरी वगैरे खाऊन झाले. आणि आता आपण आहे ना थोडा फोन करत होतोय कारण आपल्याला वाळू रेती वगैरे सगळं टाकायचं आहे. त्यामुळे आता फोन करून येतो. दीपक भाऊजी आलेत काय? हावलं दीपक भाऊजी कुठे गेले? नाही माझ्या कॅमेऱ्याला पण सुने सुने वाटत होतो नसलं की नाही बोललो नसलं ना. आता सुन सुन वाटा वा भरपूर उठवलं ना काम. नाही काल नव्हतो आलो अजिबात, सकाळी आलो होतो. 1 2 3 अरे वा 3 पण झालं भाऊजी बहुतेक झालं. हा मेलो दो कालच्या एका दिवसात एवढा आला अजून काय. हा नाही काम आहेत बुवा. हा जेवायला थोडा बघा ना वाडवडिलांचा बघा किती मजबूत आहे ना. तुम्ही आता असं आम्ही बघा जुनं कसं होते. अच्छा भाऊजी अच्छा म्हणजे हे दगडल्यानंतर असं पाठी हा असा हा लागतो काय? हा लागतो. आणखी तुम्हाला एक महत्वाची आपल्याला जर जमत नसेल असं करायचं. हा दगड आहे ना हा लावायचा. त्याच्यात ह्या बिचीत फक्त जरा माल टाकायचा. मागे चिकळ माती ओढायची ना माती. ओके पण दगड लागलच ना पाठी शेवटी. दगड लागल पण आता मी माल टाकतोय ना. हा समजलं. चिकल बनवायचा. जेवढा जोर असेल तेवढा टाकायचा मजबूत. हा आता पुढं हा येऊ दे नको आपण तर सिमेंटने वरचं सिमेंटने म्हणजे मालावरच भरायचं. आज्या पंजाचं घर आता 53 वर्ष आली. मस्करी 1968 ला चिखलावर होईल ना होता ना व्यवस्थित. मी तुम्हाला सांगतो 1968 ला घर बांधलेलं आहे. 53 वर्ष आता झाली. 53 वर्षात काही घराला झाली. आता हे तिसरा येईल ना तिसरा थर त्या वरती कोबा लेवल करायचा पद्धतशीर एकदम. आता तुम्हाला काल आलात नाही म्हणून तुम्हाला दाखवलं. हे बघा आता हे आहे ना ह्याचा कोबा ह्याच्यावर आम्ही फाडी चालवणार. अच्छा अच्छा म्हणजे हा खालचा पूर्ण लेवल केले मग तसा वर चिखल्यानंतर वर माल टाकू ना कपच्यांवर कपचा टाकून. हा
पण ओके. हे कसं पण जो अनुभवी माणूस हा. म्हातारा जरी असला ना अंगठे बहादूर हा. त्यांनाच ठेवायचा हा करायला. आपल्याला नाही जमत बरोबर. असं. आपल्याला वाटतं जरा म्हातारा काय करणार, पण म्हातारा करील ना तर तुमच्या झेपणार नाही अनुभव ना, कसबी माणूस. बरोबर बोललो. असं. त्या म्हाताऱ्याची कधीतरी संगत करायची, त्यांचं पण जीवन जगायला पाहिजे. सर्व तुम्ही खिशात हात घालणारा असलं तर म्हाताऱ्यांनी काय करायचं? हा? होय होय. म्हाताऱ्यांना पण काहीतरी जरा पाहिजे ना. त्यांनी जगायचं कोणाच्या जीवावर? काय त्यांना सोडून टाकायचं? म्हणजे तिन्ही दगड मातीत जाते. हे सर्व मातीसाठी. हे कशासाठी? त्यांना वाटला दगड फिरला पाहिजे ह्यासाठी. आता खाली बघायचा अजून एक दगड फिरल, पण तू कसा माहिती ह्याच्यात गेला तर जाऊ दे, हम्म. पण साईज नाही. आता वरचा दगड आहे ना, पहिला चरपुरणीचा म्हणतात ना, तो खालीवर असतो. अच्छा. और आमचा तिसरा दगड नव्हता लाचला, इकडं पुढं होता. पाचचा ह्याला पाचचा. म्हणतात हा आमच्या आजीचा माहिती आहे माहिती आहे, वलंबा. शिकू नका. फेकू काय? नाही नाही फेकायचं नाही, धागा तुटेल. तुम्हाला कोणी सांगितलं माहिती आहे म्हणून? दे हा पकडा. हा? हा तुम्ही हा आजांचा वलंबा आहे असा कशावर मग ओळखला? वलंब माहिती होता मला. मी सांगितलं हा आमच्या आजांचा वलंबा. मग त्या वलब्याला महत्व आहे ना, तसं आताच्या वलब्याला महत्व नाही. मी काय म्हणतोय, हा जमलीच दोन सगळं. हा जमिनीत गेला. आता ही ते जमिनीची- आमचं आहे ना, हे इथं पाचशे आहे ना, म्हणजे पाचचा इकडचा तिसरा दगड नव्हता खाली. असं ना ते रायवली रायवरी मध्ये मध्ये तोंड तेवढं दिसणार आहे, म्हणजे तोंड पाडलेलं होतं, ते तसेच घुसून दिले होते, ते खाली तरी पण टिकलं. टिकणार. ते कसं पूर्वी ते कसं खांब फक्त असायचे. आणि अजिबात सिमेंट नव्हता, सांध्या जेवढा होता तेवढा. आपली तशी परी- नाही, हा पाटी सगळी माती. असं नाही यांना सांगायचं. तुम्हाला सांगतो त्यावेळी आपली एवढी परिस्थिती नव्हती. त्यावेळेचा काल वेगळा. आता साड्या लोक कुठे लावतात माहित आहे? हा. ह्याला लावत नाही, धुण्याला. थोडक्यात हा. धुण्याला नाही, आता कुपनाला साड्या गेल्या. म्हणजे किती जग पुढे गेलं. हो आता हसली तुम्ही हो हसली. हा थोडक्यात हसली. विचार करा, आपला देश कुठे गेला माहित आहे? हा, चंद्र. खातून फेकून देतो. हा. काय ना- खातून फेकून देतो काय? काय माहित होता, अशानं अजून माहित नाही. मन आणि हा सगळे हे करतात. आम्ही हो, इतका आम्ही तेच आपला करतो. देश, आपली ताट आहेत आम्ही ना, खात- खातून फेकून देतो. हा आम्ही खातो ना फेकतो. ताट हा. हो, सकाळचं ताट असेल ना तर संध्याकाळी मिळत नाही. मिळत नाही, पण किती देश पुढे गेलाय. हा चला आता ह्याच कधी आहे? हा पाय पाय झालं ना, पाय झाला, जवळजवळ झालाच मला वाटला. मग कधी आहे? उद्घाटन कापायचं? तसं काय उद्याच्या बुधवारी पण जमेल आम्हाला. नाही तुम्ही आम्ही येऊ आपलं म्हणालो. तुम्ही तुम्हाला खायचंच आहे हा, काय? मग खायचंच आहे काय? मग नक्की या उद्या जाते आता माझ्याकडे. सोमवारी. कधी उद्या माझ्याकडे न्या गाडी घेऊ पाठवा, हे नाही येत. कशाला इथं गाड्या, त्या गाड्यांवरून बसा नाही. संध्याकाळी तुम्हाला पाठवलं, आम्ही खात नसले तुम्हाला मी घालणार. उद्या आहे आमच्याकडे. तर फायनली मित्रांनो आता आहे ना, आज काय एवढं काम झालेलं नाही आपलं, पण आता कामगारांना फोन म्हणजेच वाळू वगैरे सप्लाय करणार ना, त्यांच्यासाठी आता कॉल करायला वरती आलो आहे शंकरच्या टेरेसवर. वरती हे आमच्या बाजूला मंदिर, आणि आता इथनंच, कारण रेंजचा मोठा प्रॉब्लेम आहे इथं, थोडी थोडी एक दोन काळे येतात, त्याच्यात आपलं काम पण भागून जातं. म्हणजे फोन तर लागतो, इंटरनेट एवढं खास नाही पकडत नाही, पण फोन तर होऊन जातो. तर आता त्यांना फोन करूया आणि बघूया मग काय राहिले सरले जरा जरा काम असेल ते करून टाकू. आता दुपारचा टाइम, लंच टाइम. काय खा मला म्हणतात बकरा, काय हो काय साडबाट करून, काय कसली भाजी कसली ही? हा आम्ही कोकणी हा आणि आम्ही शेतकरी माणसं. हा रानात जातो, भाजीपाला आणतो आणि आपल्या शरीराला आवश्यकता लागणार असं पौष्टिक खातो. तुमच्या शहरातलं ह्याच्या पाण्यावरलं खात नाही. आमचं पाणी कसं एकदम स्वच्छ पाणी, आणि मुंबईतला ओरिजिनल. मुंबईचं डुप्लिकेट फिल्टरचं पाणी, आमचं तसं नव्हे, झऱ्याचं ओरिजिनल पाणी. त्या पाण्याला नुसता झुलझुल झुलझुल वाहतो नाही. हा एकदम झुलझुल, आणि त्या पाण्याला कधी दोष नाही. तुम्ही म्हणता हा पाणी असायला तर झरे आहेत म्हणून जग आहे. तुम्ही त्या तिकडे का भरलेल्या त्या कोंडलेल्या बावडीतलं कोणतं कावट कसं असतं भरलेलं तसं तसं नाही. मग तेच मी सांगतो. का हो काय वलकी बिलकीच आहो काय ना, बरे आहेत ना सर्व? नाही मी काल त्यांना विचारलं. खाली गेलो तर बघत. हा जेव्हा जेव्हा काय बाकी सर भाऊ जेवण येतो मी. काय बांधतो? आखडी कोयती, हा आखडी कशाला, कोयती कशाला म्हणतात ते लोकांना
तर दांडकं धरून उभं राहून आणि लोकांना सांगा एवढे दिवसात एवढी घर बांधता म्हणून. तर ह देतील तेव्हा ना पूर्ण काय काय त्यांना माहिती आहे आता. चला यानंतर लाईन मारायला होय काय. त्या वाडीत काय झालं बोला. तुझा काय करायचं होतं काय चारण्याचा मोबाईल. त्याला काय कोण विचारतोय. हरवला तरी तो धावत आणून देईल बो हा कोणता ते घेऊन जा म्हणजे. तो हरवला ना तरी तो सांगेल हा कोणता तो घेऊन जा आम्हाला नको म्हणेल. बनवा. सो मित्रांनो आता इथे गाडी जाण्यासाठी ना आपण आता इथे हे एवढं तोडतो. माई थोडी मदत करते मला. आणि आता तयार झाला. हा आलो आलो. हा कोणाला रिटर्नला जाईल ना. हा म्हणजे तिकडून येईन ना ती पहिली तिकडेच आहे. कारण जर अशी मारायची म्हटलं ना जमणार नाही. नाही तिथपर्यंत जाणार नाही बघा. दोन ब्रश पण वरनं पण आमची लेवलच करतो. डोक्याच्या मग चालू काढून घेतो. बघायचं त्याच्यात आमच्यासारख्यानं फसवतो. तुमची काय येईल तेव्हा हात ना तिथे. मग सोमवारी इथे नसणार ना तुम्ही. ए होय होय सोमवारी इथंच असाल ना. सोमवारी आमचं हाय काय ह म्हणजे काय आमचं आहे. काय हला काय तर ब असेल. ती लिंबाळीमा फिरवायची ते लवकर काय ते फिरवून घ्या आम्हाला. आम्ही सध्या बाहेर आहोत परदेशात. अच्छा त्या आत येणार आहोत. होय काय. तर मी काय म्हणतोय ते लिंबाळिंबा कुठं आणल्यावर ती दुपारच्या आत फिरवा म्हणजे आम्हाला थंड वाटेल थोडा. तुम्ही फिरवा जा. मस्करी सांगितलं जा तिथं सर्व आमचा आहे. आमचा मान नव्हे ना तो नको, फिरवाय. आम्ही देतोय ना घ्या ना तुम्ही. पण आम्हाला नको तो. चला एक वांगं आलं. हे ते मग बोललो लिंबाई ती फिरवा तर बरं मी येतो. आवाज द्या नाही तर गपची पियर. आज कशाला माणसं असतील झाला आज. बघा लिंबू पाणी प्यायला. तुला प्यायचंय मला हा प्यायचंय. झालं काय बनवली ती पोरा कशाला आले. आलो आलो. मित्रांनो आता थोडीशी गाडी घ्यायला वाट बनवली आणि आता भाऊजीने लिंबू पाणी बनवून येतो माणसांना. थोडंसं पिऊन येतो. आपला वाटा अगदी 100% असतो असतो. हो फाडी काय तिकडे फाडीच उचलतोय. हा मी म्हणतोय तुम्ही आज उतरायचं खाली आहो. पोरं नाही घरी काय. अहो इकडे नाही इकडे जातो इकडे वरती. अहो चव्हाणाकडे नाही कडवट. होय तुमच्या युट्यूबचं नाव काय. मुंबईतला माझ्या टी शर्ट वर होतं प्रिंट केलं मुंबईतला कोकणकर. मी ती रोज बघतो. बघता रोज हा आता 12 व्हिडिओ येतील. अरे माझ्या मोबाईल चार्ज हे नाही रिचार्ज नाही संपला. अरे बघा तुम्ही फसवतील. हा
अरे माझ्याला रिचार्जच नाही संपला. एक नंबर आज बा माहोल गरम आहे. आज माहोल गरम आहे इकडे पोरांचा. केला केला हा बाया येतो काय येतो. बस झाला. पळाला ना गेला ना त्याला कोणतरी दिसला. होय मी उचलेन माझी डोकं. सो फायनली मित्रांनो जेवण थोडंसं करता करताना अचानक आठवण झाली की सिमेंट ठेवायचं होता, त्याचा माज बनवायचा होता. तर मोबाईल पण विसरलो इकडे, कॅमेरा पण इकडे विसरलो होतो, त्यामुळे तिथे काही शूट केलं नाही. त्याच्यामध्ये वेळ घेऊन निघून गेला आणि आता वाजले संध्याकाळचे 6. तर आता आजचा दिवस हा पूर्ण एंड झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत बाय बाय, मिळते नेक्स्ट व्हिडिओ.